तुम्ही सेल्स आणि मार्केटिंगमध्ये जर असाल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आहेत किंवा प्रॉडक्ट सेल करताना, प्रॉडक्ट पिच करताना जास्त नाही 3 गोष्टी फक्त, अनेक गोष्टी आहेत, पण त्यातल्या मुख्य 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्याच्यावरती जर भर दिला, तर तुम्ही लीड कन्व्हर्ट करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटी, अर्थातच त्या प्रॉडक्टची क्वालिटी असावी, म्हणजे उच्च दर्जाचा असावा. त्यानंतर ड्युरेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी. ड्युरेबिलिटी म्हणजे की तो प्रॉडक्ट तुम्हाला किती दिवस चालेल, तुम्ही किती दिवस तो वापरू शकता, किती सस्टेनेबल आहे, इको फ्रेंडली आहे का, किंवा त्याचा काही मेंटेनन्स आहे का, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची म्हणजे इमोशनल कनेक्ट, त्या कन्झ्युमरचा त्या प्रॉडक्टबरोबर इमोशनल कनेक्ट किती आहे. आता नीड बेस्ड प्रॉडक्ट पण असतात आणि काही प्रॉडक्ट हे अगोदर प्रोड्यूस करून नंतर त्याची नीड क्रिएट केली जाते आणि सेल केली जातात, ती तो भाग वेगळा. पण इमोशनल कनेक्ट, त्याचं एक उदाहरण सांगतो बघा. आता अर्बनायझेशन होते, काही लोकांना पाळीव प्राणी ठीक आहे पाळायची सवय असते, पेट्स, कुत्रे मांजरे किंवा काही इतर, परंतु त्याचा मेंटेनन्स, आता समाजामध्ये त्याबद्दल असणारा वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भावना. तर एका कंपनी काय केलं, पेट्रॉक नावाची संकल्पना आणली. पेट्रॉक छोटंसं त्याचं घर पण आहे किंवा घरटं आहे, दगड आहे, त्या दगडाला पेंट केलेला आहे आणि तो एक आपल्या घराचा सदस्यच आहे, आपल्या घरातील एक पाळीव प्राणी आहे म्हणून तो घरामध्ये ठेवायचा. तुमची पाळीव प्राणी पाळायची हाऊस पण होते, त्याला काही मेंटेनन्स पण नाही आहे. अशा प्रकारचा ट्रेंड पण आजकाल येतोय. लक्षात आलं? हे 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कोणताही प्रॉडक्ट तुम्ही कन्व्हर्ट करू शकता, कोणताही कस्टमर. क्वालिटी, सस्टेनेबिलिटी आणि इमोशनल कनेक्ट.